Hello students, today we are going to start a new topic, electrochemistry. In the first lecture, we see the point introduction of electrochemistry, next basic terms, next electrical conductance, and last point electrolytes and non-electrolyte solution. Let's see the first point, introduction of electrochemistry. Introduction of electrochemistry. आता इंट्रोडक्शन मध्ये आपण काय बघायचं, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोकेमिस्ट्री, ते डेफिनेशन आणि ते कसं होतं. आता आपण रेग्युलर लाईफ मध्ये रेग्युलर आपण ड्राय सेल यूज करताय. ड्राय सेल बघितलं तुम्ही, जे घड्याळमध्ये असेल, ज्या रिमोट मध्ये असतील किंवा लहान मुलांच्या खेळणीमध्ये जे सेल असतात, त्याच्यामध्ये काय होते ते आपण इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते, तर त्यामध्ये काय होते, केमिकल रिएक्शन होते आणि त्या केमिकल रिएक्शनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होते. म्हणजे त्यामध्ये काय होतंय, ड्राय सेल मध्ये केमिकल एनर्जी is converted into electrical energy. कारण म्हणजे ड्राय सेल मध्ये इलेक्ट्रिसिटी कशी मिळते, त्यामध्ये एखादा केमिकल रिएक्शन होते, केमिकलची रिएक्शन होऊन त्यामध्ये काय होते, इलेक्ट्रिकल एनर्जीचं आपल्याला मिळत असते. आता आपला टॉपिक आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रो प्लस केमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय, it is branch of physical chemistry that deals with study of interconversion of chemical energy and electrical energy. तर डेफिनेशन काय सांगते बघा, इट इज ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री. ही काय आहे, एक फिजिकल केमिस्ट्रीची ब्रँच आहे दॅट डील्स विथ स्टडी ऑफ. त्यामध्ये आपण कशाची स्टडी करतो, तर इंटर कन्व्हर्जन ऑफ केमिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. या दोघांचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये स्टडी करतो, तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये. डेफिनेशन समजली, इट इज ब्रँच ऑफ फिजिकल केमिस्ट्री that deals with study of interconversion of chemical energy and electrical energy. आता हे कशामुळे होते, आपण इलेक्ट्रिसिटी कशी मिळत असते, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलायसिस. त्यामध्ये आपण एका सोल्युशन वॉटर मध्ये डिसॉल्व करतो. फॉर एक्झाम्पल NaCl सोल्युशन वॉटर, NaCl सबस्टन्स वॉटर डिसॉल्व करा, त्यामध्ये इलेक्ट्रोड सोडा आणि त्यामध्ये एक बल्ब जॉईन करा, म्हणजे बल्ब ऑन झालेला दिसेल. म्हणजे काय होतं, त्यामध्ये त्या सबस्टन्सचे आयन्स फॉर्म होतात. ते सबस्टन्स काय होतं, वॉटर मध्ये डिसोसिएट होतो आणि त्याचे आयन्स फॉर्म होतात आणि ते आयन आपल्याला काय करत असते, इलेक्ट्रिकल एनर्जी देत असते. केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये मिळत असते. काय कसं होते कन्व्हर्जन, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलायसिस. समजलं इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणजे काय. तर नेक्स्ट पॉइंट आहे बेसिक टर्म. त्यातलं पहिलं आहे रेडॉक्स रिएक्शन, सेकंड ऑक्सिडेशन आणि थर्ड आहे रिडक्शन. तुम्ही लास्ट इयर बघितले रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय. सांगूया, रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, कोणती रिएक्शन, the reaction in which oxidation and reduction simultaneously. ज्या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या दोन्ही क्रिया एकत्र होतात, त्याला आपण काय म्हणणार आहे, रेडॉक्स रिएक्शन. डेफिनेशन काय, the reaction in which oxidation
and reduction simultaneously is called as the redox reaction. समजलं redox reaction? आता oxidation म्हणजे काय? The reaction in which loss of electron is called as the oxidation. ज्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉनचा लॉस होतो त्याला आपण काय म्हणणार आहे? ऑक्सिडेशन. आणि रिडक्शन म्हणजे काय? द रिएक्शन इन विच गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन घेतला जातो त्याला आपण काय म्हणणार आहे? रिडक्शन. आता एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. NaCl काय करतो? एक इलेक्ट्रॉन देतो त्याला म्हणतात आपण ऑक्सिडेशन. आणि Cl काय करतो? एक इलेक्ट्रॉन देतो आणि Cl मायनस तयार होतो. Na प्लस आणि Cl मायनस म्हणजे काय झाला? ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. आणि ह्या दोन्ही क्रिया ज्या होतात त्याला आपण काय म्हणणार आहे? रेडॉक्स रिएक्शन. ऑक्सिडेशन and reduction are simultaneously is called as the redox reaction. समजलं बेसिक टर्म्स इथे बघितल्या 11वीला. आता नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. आता आपल्याला माहिती आहे जो आपला इलेक्ट्रिक करंट असतो तो काय रिप्रेझेंट करतो? तो चार्ज ट्रान्सफर. द इलेक्ट्रिक करंट रिप्रेझेंट चार्ज ट्रान्सफर. समजलं? म्हणजे आपल्याला एका वायरमधून इलेक्ट्रिक करंट मिळतो त्यामध्ये काय होत असतं? चार्ज ट्रान्सफर होत असतो. समजलं? याला आपण म्हणणार आहे म्हणजे आपण इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? चार्ज ट्रान्सफर. आता इलेक्ट्रिक कंडक्टन्स किंवा कंडक्टर म्हणजे काय? आपण कंडक्टर म्हणतो. तर कंडक्टर म्हणजे काय? अ चार्ज ट्रान्सफर or flow of electron through substance is called as a conductor. याला आपण काय म्हणणार आहे? कंडक्टर. म्हणजे एखाद्या सबस्टन्स मधून तुमचा चार्ज ट्रान्सफर होतो त्याला आपण काय म्हणणार आहे? कंडक्टर. मग डेफिनेशन काय म्हणणार? A conductor is defined as a charge transfer or flow of electron through substance. एक सबस्टन्स घेतला त्यातून आपण काय करतो? चार्ज ट्रान्सफर करतो त्याला आपण काय म्हणणार आहे? कंडक्टर. काय डेफिनेशन? कंडक्टर. तर ह्या कंडक्टरचे दोन टाइप्स असतात. There are two types of conductor. There are two types of conductor. त्यातला पहिला आहे फर्स्ट मेटॅलिक कंडक्टर. and second आहे आयोनिक कंडक्टर. त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर. तर जे आपण कंडक्टर बघितले ते दोन टाइप्स आहेत. एक आहे मेटॅलिक कंडक्टर आणि सेकंड आहे आयोनिक कंडक्टर और इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टर. आता याचा पहिला बघूया मेटॅलिक कंडक्टर. फर्स्ट टाइप आहे मेटॅलिक कंडक्टर. तुम्हाला सॉलिड स्टेट टॉपिक बघितलाय त्यामध्ये आपण बघितलंय मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटलला आपण गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणतो. मग ते का? तर आपण ह्या पॉइंट बघायचं. तर पहिला पॉइंट आहे द मेटॅलिक कंडक्टर. मेटल इन्व्हॉल्व्स फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. one point to another.
यामध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा होतो एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. नेक्स्ट सेकंड पॉइंट, द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, जे बाहेरचे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन असतात ते जनरेट, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जनरेट कंडक्शन बॉन्ड. हे काय तयार करतात कंडक्शन बॉन्ड. And third point, in conduction bond, the electron are freely moved. In conduction bond, the electron are freely moved and apply electrical potential. Apply electrical potential. या कंडक्शन बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन असे फ्रीली मूव्ह होतात, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे कसं काय होतंय आपण बघितलंय, व्हॅलन्स बॉन्ड आणि कंडक्शन बॉन्ड हे दोन बॉन्ड असतात. फिजिक्स मध्ये बघितलं असेल तुम्ही. तर या मेटॅलिक कंडक्टर मध्ये हा तुमचा व्हॅलन्स बॉन्ड असेल, हा कंडक्शन बॉन्ड असेल. ह्यातला जो बँड गॅप असतो तो खूप कमी असतो. काय असतो ह्यातला जो बँड गॅप असतो तो खूप कमी असतो, त्यामुळे इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह होतात. इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह होतात, त्यामुळे आपल्याला थोडक्यात तुम्ही इलेक्ट्रिकल पोटेन्शियल द्या केला तर तो सहज इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते. त्यामुळे मेटलला आपण काय म्हणतो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कारण का त्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात आणि त्यातला बँड गॅप पण खूप कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह होतात. एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत काय इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह होतात. म्हणून मेटॅलिक कंडक्टर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. अँड द लास्ट पॉइंट ह्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. मेटॅलिक कंडक्टर is also called electronic conductor. समजलं मेटॅलिक कंडक्टरचा आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. पहिला पॉइंट काय घेतला आपण मेटॅलिक कंडक्टर मध्ये, द मेटॅलिक कंडक्टर्स मेटल इन्व्हॉल्व्स द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. त्यामध्ये काय होतो इलेक्ट्रॉनचा फ्लो होतो एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत. आणि जो इलेक्ट्रॉन असतो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन तो काय जनरेट करतो तर कंडक्शन बॉन्ड जनरेट करतो. आणि ह्यातला कंडक्शन बॉन्ड असेल त्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्रीली मूव्ह होतात. कारण का ज्यामधला बँड गॅप खूप कमी असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन इझिली मूव्ह होतात. आणि या मेटॅलिक कंडक्टर आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कंडक्टर. समजला पहिला काय. आता सेकंड आहे आयोनिक कंडक्टर. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलाइटिक. आता आपण मगाशी मेटॅलिक मध्ये काय होतो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, त्यामुळे आम्हाला काय मिळते इलेक्ट्रिक करंट. पण यामध्ये तुम्ही बघितलं आयोनिक म्हणजे काय आयन्स असणार आहे. म्हणजे आपण इलेक्ट्रिक करंट कशामुळे मिळणार आहे मूवमेंट ऑफ आयन्स. समजला म्हणजे काय इलेक्ट्रिक करंट जनरेट मूवमेंट ऑफ आयन. मूवमेंट ऑफ आयन या मूवमेंट ऑफ आयन मध्ये काय होते इलेक्ट्रिक करंट मिळत असतो. आता ही मूवमेंट ऑफ आयन्स कोणत्या सबस्टन्स मध्ये असणार आहेत तर जे सबस्टन्स ऍक्वियस और मोल्टन फॉर्म मध्ये असतील. ऍक्वियस और मोल्टन फॉर्म. जे सबस्टन्स ऍक्वियस किंवा मोल्टन फॉर्म मध्ये असतील ते सबस्टन्स ते सोल्युशन आपण काय करत असते इलेक्ट्रिक करंट. कारण त्या सबस्टन्स मध्ये काय असतात आयन्स असतात. त्या सबस्टन्स मध्ये जे सबस्टन्स तुम्ही ऍक्वियस फॉर्म मध्ये घ्याल किंवा मोल्टन फॉर्म मध्ये घ्याल त्या सबस्टन्स मध्ये काय आयन्स असतात. म्हणून ते सोल्युशन काय असते इलेक्ट्रिक करंट रिप्रेझेंट करते. तर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तुम्ही जर NaCl घरातला घेतला मीठ तर ते नॅचरल फॉर्म मध्ये घ्याल. काय कराल नॅचरल फॉर्म मध्ये घेतला तर त्यात तुम्ही इलेक्ट्रोड सोडला तुम्हाला बल्ब चालू मिळेल का नाही. कारण का आयन्स फॉर्म होणार नाही.
जर आयन फॉर्म झालं नाही तर तुम्हाला इलेक्ट्रिक करंट मिळेल का? नाहीये. म्हणजे तुम्हाला ते NaCl वॉटर मध्ये डिसॉल्व करायला लागेल, त्याचा ऍक्वियस फॉर्म करायला लागेल, मगच त्यामध्ये काय आयन फॉर्म झाले तर आपल्याला काय मिळणार आहे? इलेक्ट्रिक करंट मिळणार आहे. किंवा मोल्टन फॉर्म, त्या NaCl ला खूप गरम वितळा तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये करा आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा पण तुम्हाला काय मिळणार आहे? इलेक्ट्रिक करंट मिळणार आहे. म्हणजे सबस्टन्स कसा पाहिजे? एक ऍक्वियस फॉर्म मध्ये पाहिजे किंवा मोल्टन फॉर्म मध्ये पाहिजे. हे सबस्टन्स काय होणार तुम्हाला? इलेक्ट्रिक करंट जनरेट करणार आहे. मग असे कोणते सबस्टन्स आहेत की तुम्हाला आयन फॉर्म करतील? थर्ड पॉइंट मला असणार आहे द सबस्टन्स such as strong and weak acid and base, strong and weak acid and base, and salt, etc. म्हणजे ते स्ट्रॉंग वीक फॉर एक्झाम्पल HCl असेल, NaCl असेल, CH3COH असेल, KOH असेल, ज्यामध्ये तुम्ही जर ते सबस्टन्स तुम्ही वॉटर मध्ये डिसॉल्व केला त्यामध्ये आयन्स फॉर्म व्हायला पाहिजे. जर आयन्स फॉर्म झाले तर ते इलेक्ट्रिक करंट रिप्रेझेंट करणार किंवा जनरेट करणार. त्याला म्हणतो आपण आयोनिक कंडक्टर. समजला? मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय होतं? इलेक्ट्रॉन होते, त्याच्यामध्ये काय असणार? आयन्स असणार आहेत आणि हे आयन्स काय करणार तुम्हाला? इलेक्ट्रिक करंट देणार आहेत. मग हे आयन्स कोणत्या सबस्टन्स मध्ये असणार? ते सबस्टन्स ऍक्वियस किंवा मोल्टन फॉर्म मध्ये असतील तर ते सबस्टन्स तुम्हाला काय आयन्स फॉर्म होणार. मध्ये कसले कोण सबस्टन्स आहेत? जे स्ट्रॉंग अँड वीक ऍसिड और बेस किंवा सॉल्ट, हे सबस्टन्स काय म्हणजे काय? आयन्स फॉर्म करणार आहेत. हे झालं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. आता नेक्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रोलाइट्स अँड नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. इलेक्ट्रोलाइट अँड नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. आता आपण म्हणतो आपण कंडक्टिव्हिटी बघतो, मग कोणत्या सोल्युशनला इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन म्हणणार आहे आणि कोणत्या सोल्युशनला नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणणार आहे. आता मी जर एक्झाम्पल घेतलं, एक्झाम्पल सुक्रोज आणि युरिया. सुक्रोज आणि युरिया हे जर सबस्टन्स घेतले आणि हे जर वॉटर मध्ये डिसॉल्व केला तर सोल्युशन फॉर्म होईल. तर डिसॉल्व होणार पण याच्यामध्ये आयन्स फॉर्म होणार काही डिसोसिएट होत नाही, त्यामुळे जे आयन्स फॉर्म होणार नाही. तेव्हा तुम्हाला जी वॉटरची कंडक्टिव्हिटी असेल, फॉर एक्झाम्पल वॉटरची X असेल तेवढीच तुम्हाला या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी मिळणार आहे. X कंडक्टिव्हिटी मला मिळणार आहे. कारण का? या सोल्युशन मध्ये त्याचे आयन्स फॉर्म झाले नाहीत, हा सबस्टन्स डिसोसिएट झालेला नाही, त्यामुळे जेवढी वॉटरची तुमची कंडक्टिव्हिटी असेल तेवढीच या सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच काय? सेम ॲज water and this solution is called as the non-electrolyte solution. या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे? non-electrolyte solution. म्हणजे ज्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी दाखवत नाही तो किंवा वॉटर फ्लुइड असते त्याला आपण काय म्हणणार आहे? नॉन इलेक्ट्रोलाइट. मग आता इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणणार तुम्ही? आता एक्झाम्पल घेतलं KCl, NaCl, CH3COOH एक्सेट्रा. हे सबस्टन्स जर तुम्ही वॉटर मध्ये डिसॉल्व केला तर त्याचे आयन्स फॉर्म होतात आणि त्याची कंडक्टिव्हिटी वॉटर पेक्षा ग्रेटर असते. त्याची कंडक्टिव्हिटी काय असते? वॉटर पेक्षा ग्रेटर असते. त्या सोल्युशनला तुम्ही काय म्हणणार आहे? इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. ग्रेटर असते त्या सोल्युशनला तुम्ही काय म्हणणार आहे? इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. समजलं? म्हणजे वॉटर पेक्षा जास्त कंडक्टिव्हिटी असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण? इलेक्ट्रोलाइट. आणि जेवढी वॉटर रिलीज असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण? नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. समजलं? आता हे तुम्ही स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट म्हणता. तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? आपण एका सबस्टन्स स्ट्रॉंग आहे, एका सबस्टन्स वीक आहे, तर ते कशावर ओळखतो तुम्ही? तर ते नेक्स्ट पॉइंट आहे स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट.
NaCl घ्या. हे एक्झाम्पल जर तुम्ही घेतला HCl, NaCl हे जर एक्झाम्पल सबस्टन्स घेतला आणि जर वॉटर मध्ये डिसॉल्व केला तर हे कम्प्लिटली डिसोसिएट असतात. काय असतात? कम्प्लिटली डिसोसिएट. हे सबस्टन्स काय असतात? वॉटर मध्ये कम्प्लिटली डिसोसिएट असतात. त्या सबस्टन्सला आपण किंवा त्याला म्हणणार आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. त्याला आपण म्हणणार स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. कारण आता फॉर एक्झाम्पल मी NaCl 10 ग्रॅम घेतलं. काय घेतलं तुम्ही? 10 ग्रॅम NaCl घेतला आणि ते 20 आयन्स मिळाले म्हणजे 10 Na चे आणि 10 Cl चे. तर ते काय झालं? कम्प्लिटली डिसोसिएट झालं. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. समजला? म्हणजे डेफिनेशन कशी होणार आहे? द सबस्टन्स that completely dissociated in water is called as a strong electrolyte. The electrolyte completely dissociated in water is called as a strong electrolyte. And weak electrolyte कसं असणार आहे? फॉर एक्झाम्पल तुम्ही CH3COOH घ्या. हा काय असणार आहे? स्लाइटली डिसोसिएट. Slightly dissociate is called as a weak electrolyte. म्हणजे जो इलेक्ट्रोलाइट थोड्या प्रमाणात वॉटर मध्ये डिसॉल्व असतो त्याला आपण काय म्हणणार आहे? वीक इलेक्ट्रोलाइट. आता एक्झाम्पल मी जर ऍसिटिक ऍसिड 10 ग्रॅम घेतलं आणि जर तुम्हाला 10च आयन मिळाले म्हणजे त्यात आयन कोणते असणार आहे? CH3COO- आणि H+. हे जे पार्ट आयन मिळतील हे जे पार्ट आयन मिळतील आणि राहिलेले काय असणार? अनडिसोसिएटेड मॉलिक्युल असणार आहे. त्या सबस्टन्सला किंवा त्या इलेक्ट्रोलाइटला आपल्याला म्हणणार आहे वीक इलेक्ट्रोलाइट. समजलं? म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कसं म्हणजे कम्प्लिटली डिसोसिएट असतो आणि वीक इलेक्ट्रोलाइट स्लाइटली म्हणजे स्मॉलर एक्सटेंट काय असतो? वॉटर मध्ये डिसोसिएट असतो आणि बाकीचा असतो तो अनडिसोसिएटेड मॉलिक्युल असतो. त्याला आपण म्हणणार आहे वीक इलेक्ट्रोलाइट. समजलं? इंट्रोडक्शन, बेसिक टर्म्स, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स अँड इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन किंवा वीक अँड स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचे.